ढोल ताशांचा नाद आणि त्या नादावर चाललेला सनातन हिंदू धर्माचा जयघोष, डोक्याला फेटा आणि नऊवारी पारंपरिक वेशभूषा, डोईवर मंगल कलश आणि हातात उंच उंच गुढ्या मिरवत निघालेल्या जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेने साऱ्या रत्नागिरीकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले। या शोभायात्रेत असंख्य महिला दुचाकीवरून भगवे फेटे बांधून सहभागी झाल्या होत्या। शोभायात्रेतील आकर्षक गुढ्या साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या। शोभायात्रेतील श्री राम पंचातन देवतांचे जिवंत देखावे पाहून सारेच विस्मयचकित होत होते। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या भक्तगणांनी सादर केलेल्या भजनाने सारा आसमंत दुमदुमून गेला होता। या शोभायात्रेतील नरेंद्राचार्य महाराजांचा रथही सर्वांची भावजागृती करत होता। सकाळी 6 वाजता रत्नागिरी मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या या शोभायात्रेत विराट संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते। शोभायात्रेत रत्नागिरीसह मंडणगड ते राजापूर पर्यंतच्या तालुक्यातील जगद्गुरूंचे भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या शोभायात्रेत रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भेट देऊन सर्वांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देऊन संस्थानाच्या उपक्रमाचं कौतुक केलं। नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची भव्य अशी शोभायात्रा निघालेली आहे आणि या शोभायात्रेमध्ये आवर्जून या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आवर्जून सहभागी झालेले आहेत शुभेच्छा देण्यासाठी। साहेब, आजच्या गुढीपाडव्यानिमित्त काय सांगाल? जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्र महाराज यांच्या संस्थेची आजची ही शोभायात्रा आहे। गेली बरेच वर्ष ही शोभायात्रा त्यांच्या आदेशाप्रमाणे, त्यांच्या सूचनेप्रमाणे रत्नागिरी शहरामध्ये निघत असते आणि याच्यामध्ये हजारो स्वामी भक्त सामील होतात। असा एक वेगळा आदर्श या रत्नागिरीमध्ये स्वामी भक्तांनी निर्माण केलेला आहे आणि या यात्रेमधनंच ते संदेश देतात अशातला भाग नाही। तर या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं सामाजिक काम करण्याची संधी मिळते तिथे ही संस्था सामाजिक काम करत असते आणि सगळ्यात उजवं करत असते। धन्यवाद। हे होते आपले पालकमंत्री उदयजी सामंत यांनी आजच्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी, शोभायात्रेसाठी, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। दीपक मोहितेसह राजन बोडेकर, टाइम डिजिटल, रत्नागिरी। श्री गुरुदेव, आज जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज स्वस्वरूप संप्रदायाच्या वतीनं आज ही शोभायात्रा रत्नागिरी जिल्हा सेवा समितीच्या वतीनं आयोजित केलेली आहे आणि या शोभायात्रा चैत्र शुद्ध प्रतिपदा या नववर्षाच्या सुरुवातीला ही काढली जाते आणि याचा उद्देश एकच जगद्गुरू श्रींचा आहे की हिंदू संस्कृती जोपासली पाहिजे। नवीन जे मुलं आहेत, पिढी आहे, त्यांना ती समजली पाहिजे, यासाठी ही शोभायात्रा असते। अनेक सामाजिक, धार्मिक असे देखावे या शोभायात्रेमध्ये काढलेले आहेत। कलशधारी महिला आहेत, गुढीधारी महिला आहेत, निशाणधारी स्त्री व पुरुष सहभागी झालेले आहेत। अतिशय आनंदामध्ये ही शोभायात्रा संपन्न होत आहे। श्री गुरुदेव। स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज श्री स्वरूप संप्रदायाच्या वतीनं दरवर्षी आपण या शोभायात्रेचं आयोजन करत असतो। गेली 10 वर्ष आपण या शोभायात्रेचं आयोजन करतो आहे आणि या शोभायात्रेचा मुख्य हेतू आहे की आपल्या हिंदूंचे जे सण आहेत ते सण कशा पद्धतीने साजरे करायचे असतात। त्याचबरोबर या हिंदू सणांची संकल्पना नेमकी काय आहे, काय झालं आहे, भावी पिढीला हे हिंदू सण माहीत नाही आहेत आणि ते दाखवण्याचं काम या संप्रदायाच्या वतीनं आम्ही दरवर्षी करत असतो। या शोभायात्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे देखावे आम्ही या ठिकाणी तयार केले आहेत की जेणेकरून या भावी पिढीला हे सगळे देखावे पाहून आपल्या हिंदू धर्मामध्ये असणारे सण कशा पद्धतीने साजरे करता येईल हे समजावं, हा उद्देश या शोभायात्रेचा स्वस्वरूप संप्रदायाच्या वतीनं केला जातो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।